चला मित्रांनो, उद्याची तयारी करूया. उद्या बुधवार, निफ्टी बँक निफ्टी मध्ये कुठनं आपल्याला फॉल मिळणार आहे यावर डिस्कशन करूया. सोबतच काय बेस डिमांड अँड सप्लाय झोन आपल्याला कुठे मिळत आहे ज्यामुळे आपल्याला हायली रिवॉर्डेबल ट्रेड मिळेल ते पण आपण इथे डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तुम्हाला माहितीच आहे मी लास्ट व्हिडिओ घेऊन आलेलो तुमच्याकरता. त्याचा काय रिझल्ट आहे आपण डिस्कस करूया. थोडं बघा, इथे हा सप्लाय झोन दिलेला, बट यावरती गॅप अप ओपन झाला. त्यानंतर या या झोनच्या जवळ ओपन झाला, पण इथे रिवॉर्ड मिळालेला नाहीये. मी तुम्हाला सांगितलं होतं की हा झोन मोठा आहे, पण मी झोन इथे छोटा करून मार्क केलेला आहे. राईट. सो काय होऊ शकतं, तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ बघितलाच असेल. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, ही जे ग्रीन लाईन आहे 23,891, जर ही लाईन तुटली तर एक बुलिश फेज निफ्टीमध्ये सुरू होऊ शकतो. राईट. पण त्याआधी, तोडायच्या आधी, हा 1 घंट्याचा 2 घंट्याचा जो पण टाइम फ्रेम आहे त्याचा हायर लो जर लोअर हाय जर कुठे क्रिएट होणार तर या साईडनी, वरच्या साईडनी क्रिएट होणार आणि निफ्टी खालच्या डायरेक्शनने जाऊ शकतो. पण इथे कसं आहे की आपण जर डेली टाइम फ्रेम बघितला तर डेली टाइम फ्रेम मध्ये एक पॉवरफुल, म्हणजे डेली टाइम फ्रेम आहे ना, पॉवरफुल असणार, स्विंग रेडी झालेला आहे. आणि हा इथनं परत जाण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे इथे कुठे बॉटम पण रेडी होऊ शकतो. मग बॉटम रेडी होऊ शकतो तर हा 23,891 जो की 2 तासाचा स्विंग आहे डाऊन ट्रेंडचा, तो तुटू शकतो. राईट. सो सगळ्या पॉसिबिलिटीज आहे. तर झोन बेस आपण ट्रेडिंग करणे चांगलं असणार. राईट. सो इथे मी आणि आता तुम्ही एक एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की हा इथनं खालनं वरतून निघाले, चांगला वरती गेलाय, एक पुलबॅक चार्टवर येण्याचे चान्सेस आहे. आणि अशा ठिकाणी फसलेला आहे जिथे चांगला फॉल होऊ शकतो. इथनं जाऊन इथं उद्या या झोन मधनं पण फॉल येऊ शकतो, किंवा येथे वरती गॅपअप होऊन फॉल होऊ शकतो. जर यावरती गॅपअप झाला तर इथे जाऊन पण फॉल येण्याचे चान्सेस आहे. सगळीकडे कन्फर्मेशन घ्यायचं. सप्लाय झोन जे मार्क केलाय तिथे 1 मिनिट मध्ये पहिला सप्लाय झोन आहे 23,387. स्टॉप लॉस 23,402 किंवा 403. कन्फर्मेशन घ्यायचं 1 मिनिट मध्ये की खाली येतो की नाही. कन्फर्मेशन म्हणजे काय, की आपला सप्लाय झोन आहे तर तिथे पडण्यासाठी तो रेडी आहे की नाही आहे. तुमच्याकडे जे पण कन्फर्मेशन असेल ते घ्या, किंवा मी 2 कन्फर्मेशनवर व्हिडिओ बनवलेले आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, बघून घ्या. सो तुम्हाला समजेल की कन्फर्मेशन घेणं गरजेचं असते, कारण की मार्केट होलॅटाईल आहे. आपण छोटे छोटे 5-10 मिनिट मध्ये झोन मार्क करतो आणि ते तुटले जातात. राईट. कारण की छोटा टाइम फ्रेम हा लाईक सायकल मोटर बाईक सारखा असतो. देन वरती सप्लाय झोन 23,423, स्टॉप लॉस 23,460, त्यावरती सप्लाय झोन 23,568, 23,677. डिमांड झोन बद्दल डिस्कस करूया, पण समोर जाण्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर भेटणार. नंतर डिमांड झोन, वरचे झोन मी डिस्कस नाही करत आहे आता. हे झोन ऑलरेडी मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये वीकली मोठा व्ह्यू सांगितला, त्यामध्ये डिस्कस केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तो बघून घ्या. आणि एक मोठा व्ह्यू काय आहे, मी कशा पद्धतीने डेली चा स्विंग सांगितलेला आहे, आणि 2 आवर 1 आवरच्या स्विंग बद्दल, 15 मिनिटच्या स्विंग बद्दल डिस्कस केलाय, ते बघा. एक चांगलं लर्निंग तुम्हाला त्यावरनं मिळणार. राईट. सो आता डिमांड झोन डिस्कस करूया. इथे बघा 22,956, जर उद्या ह्या इथे जाऊन जर येतो तर हा झोन त्याला अडवू शकतो, एक पुलबॅक देण्याचे चान्सेस आहे. काही ना काही इथे रिवॉर्ड मिळणार. 22,956, 22,902. ठीक आहे. देन त्याखाली डिमांड झोन 22,870, 22,826. खालचे सगळे डिमांड झोन तुम्हाला इथे 22,519, 22,448. सगळे झोन नोट करा तुम्ही. आणि खालचे सगळे झोन मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, ते तुम्हाला तिथे मिळून जाणार, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सो हे सगळं व्ह्यू तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, काय होऊ शकतं काय नाही. राईट. समोर वळूया आपण बँक निफ्टीवरती. बँक निफ्टीचं डिस्कशन करूया. पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. सोबतच माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या फर्स्ट कॉमेंट मध्ये या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तर त्यांनी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, जिथे माझे डेली लेवल्स मार्केट ओपन होण्याआधी सोबतच झिरो इंडिकेटरवर असतात, आणि मार्केट ओपन झाल्यानंतर पण तुम्हाला तिथे मिळतात. राईट. चला, तर आता बँक निफ्टीमध्ये थोडं समजून घ्या मित्रांनो. इथे हा झोन ना सगळ्यात क्रुशियल झोन आहे, 23,625. तो मी इथपर्यंत 23,54,000 पर्यंत त्याचा एस एल आहे.
हा तोडायला ना खूप स्ट्रगल करावं लागणार हा, किंवा खूप चांगली न्यूज जर आली तर गॅप डाऊन होऊन गॅप होऊन तो तुटू शकतो. सो खूप चांगला झोन आहे, हा पण चांगला झोन आहे. 52,997, सॉरी 797, 53, 154, जे की मी आधीच्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. हा झोन आपल्याला रिवॉर्ड नाही मिळाला, रिवॉर्ड नाही मिळाला असं नाही म्हणू शकत. गॅप अप ओपन झाल्यावर काय तुम्हाला रिवॉर्ड मिळणार, पण जर तुम्ही स्मार्ट असणार तर याला तुम्ही फ्लिपने यूज करू शकले असणार. कसं, इथे ओपन झाला या झोनवर बघा, सप्लाय बिकम डिमांड, मी तुमच्यासोबत बोललेलो आहे. इथे आला आणि वरती चालला गेला, यातनं फ्लिप म्हणतात त्याला, सप्लाय झोन बिकम डिमांड झोन. इथे 51,240 डिमांड झोन, हा नोट केला तुम्ही. सप्लाय सगळ्याकडे कन्फर्मेशन घ्यायचं आहे. 22,797, 53, 154. नंतर डिमांड झोन हा मी आज ऍड केलेला 51,240 आणि खाली 51,059. तुम्ही कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका की तुम्ही प्रत्येक झोनचं की तुम्ही कन्फर्मेशन घेता की नाही घेत. कन्फर्मेशन घेणं गरजेचं आहे. डायरेक्टली एंट्री घेऊ नका, शांततेने काम करणे गरजेचं आहे. 49 आणि हे सगळे खालचे झोन मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दिलेले आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल, तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याबद्दल चांगला एक आयडिया मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच कॉमेंटमध्ये लिहा की तुम्ही कन्फर्मेशन घेता की नाही घेत. राईट, चला भेटूया उद्या आणि डिस्कस करूया गुरुवारी काय होणार. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.